स्वतः होते ना तिथे आमदार एक जबाबदार व्यक्ती आहे। जर अशी घटना घडत असेल तर त्यांनी थांबवलं पाहिजे ना, की त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। हाच तर प्रॉब्लेम आहे इथल्या आमदारांचा, की सगळे अशाच लोकांना त्यांनी प्रोत्साहन देत आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे जे काही आज घडतंय हे फक्त त्या कारणामुळेच घडतंय। आणि आपण जे म्हणतात की पक्षाची मक्तेदार घडून आले ते याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार केली मी तक्रार ऑलरेडी। मी सगळे मेल वगैरे सगळे फोटोग्राफ्स वगैरे पाठवलेले। आता ते याच्यातही म्हणतील की यांचं काहीतरी आहे आणि खोटं बोलतात, असं तर होणार नाही। त्यांचे गळ्यातले मफलरचे फोटो आलेले आहे, त्यांनी जो काही तमाशा तिथे बूथवर केलेला त्याचा व्हिडिओ आलेला आहे। जे दुपारच्या वेळेस त्यांनी 17 नंबर प्रभागामध्ये माझ्या गाडीजवळ घोषणा दिल्या, त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण गावभरात रॅली काढली, जे की अलाउड नाहीये। घोषणा देणं तुम्हाला अलाउड नाहीये बूथच्या बाहेर किंवा तिथं बूथच्या प्रिमायसेसमध्ये। याचे सगळे रीतसर व्हिडिओ आलेले आहे। आमदारांच्या कार्यकर्त्यांवर तुम्हाला आता गेल्या काळात जर विचार केला तिसऱ्यांदा पोलीस स्टेशनला यावं लागतंय मंत्री हो, तर मी तेच सांगते, हे मुक्ताईनगरच्या इतिहासात कधीच झालं नाही। मी आत्ताच पोलिसांना सांगत होते की मी राजकारणात आल्यापासनं किंवा मी मुक्ताईनगर शहरामध्ये आल्यापासनं ह्या फक्त वर्षभरात मला 2 वेळा यावं लागलं, ते पण माझ्या मुलीसाठी आणि आज या कार्यकर्त्यांसाठी। याच्या आधी मला गरजच पडली नाही, कारण अशी परिस्थिती मुक्ताईनगर शहराची नव्हतीच। ठीक आहे, राजकारण असतं, पक्ष असतं, जो तो आपल्या आपल्या परीने करत असतं, पण इतकं इथं माज आणणं ह्या लोकांना आणि इतकं ह्या अशा पद्धतीने वागणूक करणं हे कितपत योग्य आहे? पत्र करण्याची मागणी करणार आहे का तुम्ही? निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेचं उल्लंघन झालं ऑफकोर्स करणार। मी आधीच सांगितलं की मी कंप्लेंट केलेली आहे, सगळे फोटोग्राफ्स वगैरे सगळे मेल केलेले आहे। इव्हन SP साहेबांनाही पाठवलेलं आहे, देवेंद्रजींकडे पण मी या संदर्भात सगळी माहिती पाठवलेली आहे।